बॉल्स मिळाले. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. ओमकार सोनकर होते ते लॉगर. यानंतर टॉप 3 रील्समध्ये 9,09,000 आणि त्याचे रील स्टार होते सुजल तारेकर. एकदा टाळ्या उद्या. करण मडवीची जी त्यांनी क्षण टिपले होते. ओके, तर नंतर आपण डिटेलमध्ये करणार आहोत कारण एक माहिती आमच्याकडे मिळाली. मॅचकडे फोकस करतोय, फक्त इन्फॉर्मेशन देतो. अंपायर सिग्नल, मॅच ऑन. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर लाऊड अपील. लाऊड अपील फ्रॉम ऑल प्लेयर्स. सुरुवात झाली. श्रीजा केपीसी इनामपुरी संघानं मात्र नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि उस्मान दाखवतोय त्यांना की कदाचित बाट्स आवाज तुम्हाला आला असावा. समथिंग साऊंड्स. टाइम अलर्ट आहे या मॅचला. बरोबर 30 मिनिटांमध्ये पहिलं सत्र संपेल. त्याची दक्षता घ्या. त्याच्या जास्त झाला तर तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. बॅकफुटवरून कट केला उस्मान पटेलला. हा चेंडू दिशा दिले पॉइंटकडे. क्षेत्ररक्षक आहे डी पॉइंट मध्ये. त्या ठिकाणी सिंगल रन खातं उघडलं जात आहे. श्रीजा केबीसी इनामपुरी संघाचं अकाउंट ओपन होत असताना उस्मान पटेल. पहा 4:50 ला बरोबर सामना सुरू झालाय. 25 मिनिटांमध्ये 5 षटकं टाकायची आहेत. चंदन 11 संघ, कारण पहिल्या सामन्यामध्ये आठवतोय आपल्याला सकाळच्या सत्रामध्ये बराचसा वेळ गेलाय. तो वेळ तुम्हाला आता कव्हर करून दाखवावा लागणार आहे आणि आपल्याकडे वेळ सुद्धा नाही आहे. त्यामुळे विनंती आहे खास करून फिल्डिंग टीमला की वेळ वाचवा प्लीज या स्पर्धेचा. YP योगेश पवार, महाराष्ट्राचा बाजी रणजीपटू, टीमचा कॅप्टन पूल करतोय ऑन साइडला आणि बॉल कॅप मधून पसार. वेलकम फॉर श्रीजा केपीसी इनामपुरी. पहिला चौकार कॅप्टन योगेश पवारच्या बॅट मधून. पहिलाच बॉलवर चौकारानं खातं उघडलं योगेश पवारनं. दमदार सुरुवात झाली टीमची. टोटल 5 वर योगेश पवार. रबर बॉल मध्ये खरं तर जास्त फॉर्म मध्ये तुम्हाला नेहमीचा खेळाडू पाहायला मिळतो. आज थोडीशी पावसाची सुद्धा विश्रांती पाहायला मिळालाय. हा पहा लेदरचा तुम्हाला सांस पाहायला मिळेल आणि ते गुण तुम्हाला बरोबर त्याच्या बॅटिंगमधून पाहायला सुद्धा मिळतील. अगदी संयमपणा सुद्धा तुम्हाला त्याच्या खेळातून जाणवेल. त्याचमुळे बरंचसं क्रिकेट खेळलंय. बरंचसं क्रिकेट तो खेळलाय. त्यामुळे तुम्हाला तांत्रिक दृष्ट्या सक्षम असलेले फटके सुद्धा तुम्हाला त्याच्या बॅटिंग मधून पाहायला मिळतील. यावेळेचा हा बॉल ठीक आउटसाइड एज घेऊन गलीमधून पसार झालाय. आउटफील्ड फास्ट आहे. थर्ड मॅन बॉडी लाईन पार. YPचा हमला. दुसरा चौकार. चंदन 11चा कॅप्टन बॉलिंग करतो आशिष मेहरुल. दुसऱ्या बाजूला श्रीजा केपीसीचा कॅप्टन योगेश पवार बॅटिंग करतोय 2 चौकारांना. मेहरुल चांगला बॉल यावेळेस मात्र पाहायला मिळाला. आशिष मेहरुल सुद्धा तेवढा सक्षमतेनं भरलेला गोलंदाज आहे. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर बिनबाद 9 धावा श्रीजा केपीसी. दीपक, RPL की क्रेज़ इतनी है कि मैं भी अपने बहन की 50वीं सालगिरह, सगी बहन की 50वीं सालगिरह के लिए जा नहीं पाया, लेकिन यहाँ से इस RPL के माध्यम से 24 लाइव इवेंट पर मेरी पूरी फैमिली मैच देख रही है वासिन शहर में, शाहपुर तहसील में. तो उनकी तरफ से और मेरी तरफ से मैं उन्हें शुभकामनाएं देना चाहूँगा. और कांचन पालकर ने अगर चाहा तो हम रात में वहाँ तक पहुँच सकते हैं. उनकी रिक्शा लेके हम जा सकते हैं. मंगेश जी वाकड़ीकर यहाँ पर बैठे हुए हैं. पूरी फैमिली हमारी इकट्ठा हो चुकी है. मेरी एक और बड़ी बहन
रसिका भंडू के साथ साथ सुजाता दामोदरे और हमारी जो नई नवेली दुल्हन है पूजा गणेश महाजन, वो सभी बैठकर इस आरपीएल 2025 का मजा ले रहे हैं। रबर बॉल फाइनल का चैंपियन बनेगा कौन, ये तो आने वाला वक्त बताएगा, लेकिन वो बताएंगे पहले सत्र में हमारे साथी दीपक पाटिल। दुसरं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतं मॅन फ्रॉम नेरे सचिन मोरे. पहिलाच बॉल लेग ब्रेक पाहायला मिळालाय. टप्पा पडल्यानंतर गर्रकन बाहेर वळवलाय हा चेंडू मोरेनं आणि खासियत आहे दोन्ही बाजूला चेंडूला कट करण्याचं खरं तर गुणवत्ता असणारा हा गुणवान खेळाडू आहे. पहिलाच बॉल बीट केलाय उस्मानला. फुल टॉस आहे, भिरकावून दिलाय, मोरेला दाखवलाय आसमान आणि ठोकतोय षटकार उस्मान. इकडे चुकी केली म्हणावी लागेल सचिन मोरेना, कारण हे आमंत्रण होतं उस्मानसाठी आणि उस्माननं ते लगेचच स्वीकारलं सुद्धा. 15 धावा धावफलकावर केपीसी नामपुरी, श्रीजा केपीसी नामपुरी दोनही बॅटर आपण पाहतो. एका बाजूला 2 चौकार योगेशच्या बॅटमधून आले, दुसऱ्या बाजूला उस्मानच्या बॅटमधून नुकताच षटकार आलाय. मोठा फॅन्स वर्ग, मोठा चाहता वर्ग सध्याच्या घडीला पाहायला गेलं तर ऑनलाईन सुद्धा या स्पर्धेचा आनंद घेतोय. आतापर्यंत सबस्क्रायबर मीटर आपण पाहिलं तर 334,500 म्हणजे अक्षरशः 500 फक्त राहिलेत आणि लगेचच 3 हा टप्पा आपण ओलांडणार आहोत. तर जेवढे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आहे लगेचच सबस्क्राईब करा. ओ डाऊन दी ग्राउंड, समोरच्या दिशेला वाडी लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर उस्मानचा झंझावात. आणखीन एक षटकार. ताकद नजाकत सारं काही आहे या फलंदाजाकडे आणि म्हणूनच उस्मान पटेलच्या पॅटमधून षटकार आल्यानंतर प्रेक्षकांच्या सुद्धा कचाकच टाळ्यांचा आवाज पाहायला मिळतोय. 2-2 षटकार. स्टार 24 लाईव्ह इव्हेंट्स संदेश पाटील यांना जरूर आम्ही आज मिस करतोय. खरं तर फायनल आहे आणि ते जास्त मिस करत असतील खरं तर आरपीएल फायनलला, परंतु लढाकून या स्पर्धेचा आनंद घेतात. त्यांचं सुद्धा आपण सहर्ष स्वागत करूयात. परंतु जाऊया आपण इथे सचिन मोरे 2 बॉलमध्ये 2 षटकार. उस्मान पटेलचा हमला पाहायला मिळालाय. मोरे तयार. ओ यावेळेस सडबा बॅट पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न करतो. टप्पा पडण्याचा थोडा बॉल खाली सुद्धा राहिला, वळला सुद्धा, निघून गेला. सर विकेट किपरला चॅलेंज केलंय. DRS या ठिकाणी डिसिजन रिव्ह्यू केला जाईल आणि तिसरे पंच हा निर्णय जरूर आपल्यापर्यंत पोहोचवतील. परंतु मोरेकडे बॉल वळवण्याची कमाल कला आहे या गोलंदाजाला अवगत. त्याचमुळे हातभर बाहेर वळतात. इट्स अ फेअर डिलिव्हरी कॉल, त्यामुळे डॉट बॉल असेल. निर्धाव चेंडूची सांग घेतात. 2 षटकारानंतर मात्र कमबॅक. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा वळवला यावेळेस मात्र, परंतु यावेळेस जास्त काही वळला आणि त्याच कारणास्तव पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा पाहू शकता. हा चेंडू टप्पा पडल्यानंतर जास्त बाहेर निघालाय, परंतु उस्मानला थोडंसं दूर ठेवण्याचा प्रयत्न मात्र करतोय तो सचिन मोरे. आतापर्यंत स्कोर कार्डवर नजर टाकली तर 22 धावा झाल्या. दुसरं षटक सुरू आहे. मोठ्या संख्येनं प्रेक्षक वर्ग क्रीडांगणाच्या भोवती जमा झालाय. सगळ्या क्रीडा रसिकांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय. ओढवा बॅट, हमला हमला हमला. उस्मान पटेलचा इट्स अ लॉंगेस्ट 6. आणखीन एक गगनचुंबी षटकार. सचिन मोरेचा पुढ्यात टाकलेला हा लेग स्पिन होता आणि त्याचमुळे इथे मात्र लाईन चुकली होती आणि त्याची शिक्षा मात्र भोगावी लागली. तिसरा षटकार आलाय. ओ यावेळेस मात्र स्विच हिट साठी गेला होता. वेगवान चेंडू होता. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा येत असताना थोडंसं दडपण आता मात्र सचिन मोरेवर जरूर आहे, कारण 3 षटकार 3 व्हाईट बॉल्स आतापर्यंत या ओव्हरमध्ये पाहायला मिळालेत आणि त्याचमुळे श्रीजा केपीसी नामपुरी संघ फलंदाजीमध्ये आपण पाहिलं तर 29 वर जाऊन पोहोचलाय स्कोर कार्डवर. ओ इकडे टॉप एज लागलाय. मिसक्यूट झालाय फटका. कोणीही नाहीये त्या ठिकाणी.
स्क्वेअर लेगला बराच वेळ चेंडू हवेमध्ये लोंबकळत होता, परंतु नो मॅन्स लँड, निर्जन स्थळी चेंडू पडला. 2 षटकांचा खेळ समाप्त आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर श्रीजा केपीसी इनामपुरी संघ नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करत असताना बिनबाद 30 धावा. रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग. जसप्रीत नेहरा पॉडकास्ट त्यांचे नेहमीच पाहायला मिळतात. त्यांना विनंती आहे सगळ्यांना की आपण मंचावर या. आपलं सहर्ष स्वागत आहे रायगड प्रीमियर लीग मध्ये. आणि अनेक अनेक खेळाडूंच्या इंटरव्ह्यू सुद्धा त्यांनी कव्हर केल्यात आणि उस्मानजी सुद्धा. आणि उस्मान समोर आहे आणि त्याला सुद्धा वेळ लागले खरं तर क्रिकेटचं. आणि त्याला विनंती करतोय सगळ्यांना की आपण मंचावर या प्लीज. प्लीज कम ऑफ द स्टेज. वेलकम. आणि अगदी प्रोफेशनल स्टुडिओजमध्ये खरं तर आपल्या सगळ्याच आवडत्या खेळाडूंच्या इंटरव्ह्यूज सध्याच्या घडीला पॉडकास्ट कव्हर करतात. उस्मान उलटा पुलटा बॉलला भिरकावलाय. उस्मान रंगामध्ये येतोय. आणखीन एक बहारदार फटका. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. बिग हिट. बाबा 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 कौरा मोठा छक्का. जब तक हेलो हेलो हेलो. वेट बॉलर बॉलर 1 सेकेंड. आई एम अ बिग उस्मान पटेल फैन. मुझे पता नहीं कि ये चांस वापस कब मिलेगा, तो मैं ग्राउंड पे आके बस उस्मान भाई के साथ एक फोटो लेना चाहता हूं एज अ फैन. जस्ट 1 मिनट रुको प्लीज. चला पॉडकास्ट बऱ्याचशा इंटरव्ह्यू ज्यांनी कव्हर केल्यात आणि उस्मानचे बिग फॅन आहे जसबीर. धावत जाऊन खरं तर उस्मानच्या बरोबर त्याला सुद्धा फोटो घ्यायचा आहे. आणि खरंच टेनिस क्रिकेटमधील सगळ्याच लोकप्रिय खेळाडूच्या इंटरव्ह्यू ज्यांनी कव्हर केल्यात. विशालचा सुद्धा आपण पाहिला. उस्मान आणि पहा जसबीर. आणि पॉडकास्टमध्ये स्टुडिओमध्ये जाऊन इंटरव्ह्यू कव्हर करणं खरं तर हा सुद्धा मोठा खर्च आहे त्यांच्यासाठी सुद्धा. परंतु आज खरंच त्यांचा आपण आभार मानले पाहिजेत. आणि शॉट ऑफ लेन पूल केलाय आणि इथे मात्र सापडला उस्मान. उस्मानची पाठ 24 वर उस्मान बाद होईल. 34 वर पहिला धक्का. श्रीजा केपीसी इनामपुरी संघाचा रायगडचा टायगर उस्मान मैदानाच्या बाहेर. उस्मानचं थोडंसं कॉन्सन्ट्रेशन लूज झालं असेल खरं तर. थोडंसं लक्ष विचलित झालं कारण पूर्ण बहरामध्ये होता. या गोष्टी घडत असतात. अगदी परवाच्या मॅचची लीग मॅचची जर आठवण केली ना अशीच घटना बरोबर अशीच घटना घडली होती. जर प्रेक्षक असतील इकडे ना त्यांना माहिती असेल ती घटना. 34 वर 1 गरज होती खरं तर चंदन 11 टीमला की एक ब्रेक थ्रू मिळावा आणि तो ब्रेक थ्रू अशा पद्धतीने मिळाला. उस्मान बाद झाला. परंतु उस्मान बाद होण्यापूर्वी मात्र 3 षटकार 1 चौकाराच्या सहाय्यानं 24 धावांचं योगदान मात्र त्यानं दिलं. आणि पाहूया टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेत आहे. थोडं स्पीडअप करत राहा प्लीज. आशिष मेरुल स्पीडअप करत राहा कारण दुसऱ्या सत्रामध्ये तुम्हाला बॅटिंग करायची आहे आणि बॅड लाईट्स मध्ये सामना केला तर फार कठीण होऊ शकेल. त्यामुळं जेवढा कालच आपण पाहिला
कारण तर काल थोडासा शेवटचा सामना थोडासा उशिरा झाला होता, त्यामुळं विनंती आहे ते आमचा प्रेक्षक वर्ग दाखवला जातोय तुमच्या टीव्ही स्क्रीनवर. मोठ्या संख्येनं प्रेक्षक वर्ग खरं तर रायगड प्रीमियर लीगवर प्रेम करण्यासाठी या ठिकाणी आले, ते सामने पाहण्यासाठी आलेत. सगळ्याच क्रीडा रसिकांचं आपण मनापासून आभार मानले पाहिजेत, आणि यांच्यामुळेच खरं तर या स्पर्धेला 4 चांद लागलेत. या सगळ्याच समर्थकांनी मात्र ही स्पर्धा डोक्यावर उंचावून घेतले. मेरुल तयार, ड्राईव्ह केला अगदी समोरच्या दिशेमध्ये व्ही शेपमध्ये बडॉफकडे चेंडू खेळून काढत असताना सिंगल त्या ठिकाणी मिळेल. श्रीजा केपीसी इनामपुरी सगळेच दिग्गज खेळाडू तुम्हाला दोन्ही टीम्समध्ये पाहायला मिळतील. योगेश पवार आहे, योगेश पवारला आता मात्र इनिंग पुढे न्यायची आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर रवी सोळंकीचा सुद्धा परफॉर्मन्स या संपूर्ण स्पर्धेमध्ये मात्र वाखाणण्याजोगा राहिलाय. त्याचमुळे इकडे मात्र लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन जे आहे हे उपयोगी अगोदरच्या मॅचमध्ये सुद्धा पडले श्रीजा केपीसी इनामपुरीला. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय आशिष मेरुल. इकडे पाहायला गेलं तर थोडासा डिफेन्सिव्ह मोड मध्ये होता, बचावात्मक पवित्रा घेतला होता, अपील लाऊड पाहायला मिळते. आणि पाहूया इकडे मात्र पंचांची कोणती प्रतिक्रिया येताना दिसत नाहीयेत. ज्या पद्धतीनं हावभाव आहेत केतन म्हात्रे, आशिष मेरुल, विशाल जितेकर, पंकज गाडगे, आणि या सिरीज अखेरीस मात्र पंचांचं बोट आकाशाकडे. कॅप्टन धीपाट, योगेश पवार मैदानाच्या बाहेर. दुसरा धक्का इनामपुरीला. उस्मानच्या पाठोपाठ आता मात्र योगेश पवार सुद्धा बाद झालाय. हा पहा, बाहेर जाणाऱ्या चेंडूला कधी हलकासा चाटून गेला, योगेश पवारला सुद्धा कळलं नव्हतं. एवढा क्लोज कॉल. इकडे हलकीशी एज घेऊन बॉल सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. परंतु मेहरुलला कॅप्टनला मात्र या ओव्हरमध्ये 2 सफलता मिळाल्यात. पहिल्या बॉलवर चौकार पडला होता, थोडासा पॉज मॅच मध्ये काय आला, इकडे 2 विकेट सुद्धा गेल्यात. आणि कधी कधी तोच पॉज सुद्धा महत्वाचा असतो. कधी कधी अशा पद्धतीचा पॉज जाणून बुजून सुद्धा बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो, परंतु तो चंदन 11 संघासाठी मात्र फायद्याचा होत असताना रितेश पाटील त्याच्या साथीला रवी सोळंकी अशी जोडी आर फॅक्टर मैदानाच्या आतमध्ये. परंतु आशिष मेरुलला मात्र कमबॅक केलंय. चंदन 11 महुआ वैशाली या संघासाठी. गोलंदाज आशिष तयार, 35 वर 2. तिसरं षटक सुरू आहे. कचाकच भरलेलं क्रीडांगण आणि या क्रीडांगणावर सुरू असलेली फायनल. मेरुलचा हा बॉल बॅकफुटवरून पूल करायचा होता, बिलकुल कनेक्शन नव्हतं. बॉल पाठीमागे चाललाय, लॉंग स्टॉप निघालाय आणि पाहूया थांबलाय सुद्धा त्या ठिकाणी. रन्स तर मिळतील या ठिकाणी, रन्स मिळतील. 2 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल 37. 37 धावा धाव फलकावर. रितेश पाटील होम ग्राउंड आहे. रवी सोळंकी त्याची ही इनिंग आपण पाहिली. आय थिंक पहिल्याच मॅच मध्ये या मैदानावरची खेळत असताना क्लास इनिंग साकारली होती रवी सोळंकीनं. व्हॉट ए शॉट, पाठीमागे उडवलाय बॉल लॉंग लेगच्या वरतून. सोळंकीचा हमला यावेळेस बॉल सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. व्हॉट ए शॉट, काय इम्प्रोवायझिंग स्ट्रोक होता. कमालीची कलात्मकता पाहायला मिळाली रवी सोळंकीच्या या फटक्यामध्ये. ग्लान्स होता परंतु लॉफ्ट सुद्धा केला होता. त्यामुळं आजकाल पाहायला गेलं तर क्रिकेटमध्ये असे वेगवेगळे फटके आलेत ना, तर कधी कधी या फटक्यांसाठी नावं सुद्धा आपल्याला शोधावी लागतात. लॉफ्टेड ग्लान्स आपल्याला म्हणता येईल. परंतु जाऊया 3 षटकांच्या समाप्तीनंतर. 2 गडी बाद 43 धावा. थोडं स्पीडअप करत राहा चंदन 11 प्लीज. वेळ फारच कमी आपल्याकडे, 5 वाजून 10 मिनिटं झालेत आणि बरोबर सामना लवकर संपवायचा आहे आपल्याला. इनिंग लवकर संपवायची आहे कारण फायनल ही उजेडामध्ये झाली पाहिजे.
43 वर 2, त्यामुळे मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करतोय की काय. अजून 3 ओव्हर्समध्ये जर एवढ्या धावा पाहायला मिळाल्या तर 80 प्लस धावा होऊ शकतील. चौथं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर मात्र सज्ज होतोय मॅन फ्रॉम जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामनडोंगरी मिस्टर कल्पेश ठाकूर. डाव आताचा गोलंदाज. पहिलाच बॉल बॅकवरून पूल केलाय स्क्वेअरकडे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये सिंगल जरूर मिळेल त्या ठिकाणी. एकेरी धावेनं धावसंख्येमध्ये होईल बदलाव. स्कोर मूव्स टू 44 धाव. कल्पेश ठाकूर. सुरुवातीचे काही मॅचेस आपण पाहिले तर कल्पेश ठाकूरला विश्रांती देण्यात आली होती. बऱ्याच जणांना प्रश्न सुद्धा पडला होता कल्पेश ठाकूर थोडासा स्क्वॉडच्या बाहेर काय. आणि पहा मोठ्या सामन्यामध्ये अगदी मोठ्या प्लॅटफॉर्मवर त्याला गोलंदाजीसाठी सुद्धा बोलवणं केलंय. पाठीमागच्या मॅच मध्ये सुद्धा यशस्वी राहिला. ओ पाठीमागे जात फिरून एक्झिक्यूट केला फटका पाठवलाय तो लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक रवी सोळंकीच्या बॅट मधून निघणारा हा दमदार षटकार. आणि या षटकारानं मात्र श्रीजा केपीसी इनामपुरीचं अर्धशतक धाव फलकावर. 50 धावा कंप्लीट. 50 अप. 3.2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 50 धावा पाहता कंप्लीट. नाणेफेक जिंकल्यानंतर फायनल मध्ये फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला योगेशला. आतापर्यंत तरी तो सत्कारणी लागलाय. त्यामुळे एक मोठी मॅच पाहायला मिळेल. एक मोठा चेस कदाचित. शॉट ऑफ लेंथ हाफ ट्रॅकर. अर्ध्या पिच वर ठाकूरचा आपटलेला बॉल भिरकावलाय स्क्वेअर लेगच्या वरतून. देत दणादण आणखीन एक षटकार. लगातार 2 षटकार. टीमची टोटल जाऊन पोहोचले अब तक 56 रन्स ऑन द बोर्ड. ओ यावेळी चांगला बॉल होता. आउटसाइड ऑफ स्टंप फुल लेंथ होता. ड्राईव्ह केला एक्स्ट्रा कव्हरला. वेगानं क्षेत्ररक्षक येतोय तोपर्यंत मात्र एक सिंगल. ही लाईन फार चांगली आहे. शॉट ऑफ लेंथ तुम्ही नाही टाकू शकत. गुडलँड स्पॉटवर जरी चेंडू पडले तरी सर्रासपणे पूलचा वापर केला जातो आणि हे चित्र सातत्याने या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. आतापर्यंत कल्पेश ठाकूरच्या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या 14. 4 चेंडू समाप्त झालेत. धाव फलकावर 57 धावा. मेगा फायनल ग्रँड फिनाले रायगड प्रीमियर लीग पहिला पर्व आणि पहिल्या पर्वामध्येच आलं सर्व. ड्राईव्ह केलाय ऑन साईडला वाडी स्लॉंग ऑन कडे. क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटचा येतोय तोपर्यंत मात्र 1 रन. सिंगल रन चांगली 7 रितेश पाटील कडून सुद्धा लाभते सध्याच्या घडीला. आणि जर पाहायला गेलं तर रितेश पाटील लोकल बॉय. मैदानाचा मात्र पूर्णपणे अभ्यास या खेळाडूला आहे. 58 धावा धाव फलकावर. कल्पेश ठाकूरला आणलं गेलं खरं परंतु आतापर्यंत सफलता मात्र त्याला काही मिळालेली नाहीये. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल फिरून खेळला यावेळेस मात्र फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे. पाहूया त्या ठिकाणी तैनात करण्यात आले होते विशाल आहे. स्वतः सिंगल मिळेल. एकेरी रन धाव संख्या 1 ने पुढे जाईल. 4 षटकांचा खेळ समाप्त. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर 15.5 सरासरीने धावा. 59 धावा. 2 गडी बाद. मंगेश दादाचं आयोजन आलं ग. हे लाखात एक मंगेश दादाचं आयोजन आलं ग. आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग. आता आवाज घुमणार एकच. अरे निधल्या काय सगळी एअरपोर्ट जावाचं आहे अर्जंट आहे. खरं तर एक वेगळी ऊर्जा आणि वेगळ्या ऊर्जेनं रवी सोळंकी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. 6 बॉलमध्ये 22 धावांचा खेळ साकारलाय. कमाल बॅटिंग आहे. फायनल मधली ही बॅटिंग सगळ्यांचं लक्ष वेधणारी ठरले. नक्कीच दीपक पाटील सर DJ SDC सर्वांना खुश करतो आणि त्याला
खास करून 500 रुपयाचं कॅश प्राइज आलेत. चिक्या आणि संजा बैलाचे मालक मुकेश नाईक जे खूप चांगले क्रिकेटर आहेत त्यांना आपण पाहतो, त्यांच्याकडून DJSDC सुरतसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज. धन्यवाद. चला थोडं स्पीडअप करत राहा. 59 धावा धावफलकावर. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. सबस्क्रायबर 3,34,521 मोठ्या संख्येनं आमचे लाईव्ह व्ह्युअर्स कधी या स्पर्धा पाहतात. सगळ्यांना विनंती आहे, ही पिक्चर क्वालिटी तुम्हाला आवडत असेल ना तर जरूर सबस्क्राईब करा. पहा, प्रत्येक प्रेक्षक वर्ग तुमच्यासमोर दाखवला जातोय. प्रत्येक तुमच्या आवडत्या खेळाडूंच्या चेहऱ्यावरचे हावभाव टिपले जातात आणि ते तुमच्यापर्यंत घर बसल्या दाखवण्याचं कार्य मात्र 24 लाईव्ह इव्हेंट्स ही वाहिनी करते. चला थोडं स्पीडअप करत राहा प्लीज, कारण आता वेळ फार कमी आपल्याकडे. अंपायर्स, दोन्ही अंपायर्सना विनंती आहे, बिलकुल वेळ देऊ नका प्लीज. वाकणगावचा सुपरस्टार, महाराष्ट्राचा अभिमान केतन म्हात्रे गोलंदाजीसाठी मात्र दाखल झालाय. केतन म्हात्रे बायकर मॅन. पहिलाच बॉल ड्राईव्ह केला, ऑफडाऊनचा फटका, मिड ऑफला बीट करत चाललाय, लॉंग ऑफला बॉल थांबलाय, एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक घेऊन बॉल उचलतोय, तोपर्यंत मात्र दुहेरी धावा. तर सन्माननीय अमरजी म्हात्रे साहेब, उपसरपंच बामणडोंगरी वहाल, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला प्रत्येक सामन्याला मॅन ऑफ द मॅच ज्यांनी स्पॉन्सर केले, दानशूर दाते, यशस्वी आयोजक क्रिकेटसाठी काही पण एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. अमरशेठ म्हात्रे साहेब, उपसरपंच बामणडोंगरी वहाल यांच्यासाठी. अपील पाहायला मिळाली हलकीशी त्या ठिकाणी. केतन म्हात्रे पंचांकडे पाहतात. आउटसाइड ऑफस्टोन थोडासा फुलं लई तातळण्याचा प्रयत्न, बरोबर लाईन आहे ही, परफेक्ट लाईन आहे एखाद्या गोलंदाजासाठी. अवे फ्रॉम द बॉडी खेळण्यास भाग पाडणं, थोडंसं फलंदाजापासून दूर ठेवल्यामुळे रीच न होणं. बॅट बऱ्याच वेळेला असे चेंडू खेळत असताना आउटसाइड एज लागण्याची सुद्धा शक्यता. पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता, डाऊन द ग्राउंड, लॉफ्टेड ड्राईव्ह, आणि काय स्ट्रॉप केलाय त्या ठिकाणी. पंकज घाडगे त्या ठिकाणी होता. पुन्हा पुन्हा पाहायला आम्हाला आवडेल. पाहूया समोरच्या दिशेला लॉफ्टेड फटका, पंकज घाडगे. ओ स्पायडरमॅन, हाफवे मध्ये उंच उडी मारली त्या ठिकाणी, परंतु पाहूया तिथले सुद्धा पाहूया. पंचांचा निर्णय फार महत्वाचा असेल. चला पुन्हा एकदा रिप्ले मध्ये पाहूया आपण 24 लाईव्ह इव्हेंटच्या व्ह्युअर्ससाठी. कमाल सेव्ह या ठिकाणी पाहायला मिळालाय. गुड फिल्डिंग पंकज गाडगे. कमाल फिल्डिंग केले यावेळेस. दर्जेदार क्षेत्ररक्षण, आणि असं क्षेत्ररक्षण जेव्हा वाटतं ना संपूर्णपणे हवेमध्ये आहे, बॉलला आतमध्ये ढकललंय, त्यानंतर तो बाहेर जात असताना परंतु जरूर षटकार अडवलाय. ओ पूल केलाय, ऑन साइडला रितेश आहेत, सिंगल तर मिळेल. एकच जाव. चांगला ताळमेळ सध्याच्या घडीला सुरू आहे. दोन्ही फलंदाज रितेश पाटीलचा विचार केला तर एका बाजूला सिंगलला तो साथ देतोय, आणि रितेशसाठी ते महत्वाचं सुद्धा आहे, कारण समोर रवी सोळंकी आक्रमक तर झालाय. 63 रन्स ऑन बोर्ड, 63 धावा धावफलकावर. कमाल सामना आमच्या लाडक्या क्रीडा रसिकांना पाहायला मिळणार आहे. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून जे प्रेक्षक व्ह्युअर्स लाईव्ह पाहतात सगळ्यांना विनंती आहे, सबस्क्राईब करत राहा, या स्पर्धेवर प्रेम करा. केतन म्हात्रे तुम्हाला आवडत असेल तर प्लीज सबस्क्राईब अस. ओ रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न कदाचित होता की काय, इकडे मात्र बॉल निघून गेलाय. टप्पा पडल्यानंतर सरळ विकेट किपरच्या एंडकडे, आणि रिव्ह्यू घेण्यात आलाय. पुन्हा एकदा व्हाईट बॉल साठी कदाचित हा रिव्ह्यू घेण्यात आलाय. DRS ची मागणी करण्यात आली. तिसरे पंच हा निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवतील, परंतु कमाल स्पर्धा पाहायला मिळाली. सो वाईड बॉल कॉल फ्रॉम अंपायर. त्यामुळे एक अतिरिक्त रन मिळेल. त्यामुळे श्रीच्या KPC इनामपुरी संघाला. टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचली 64, 64 धावा धावफलकावर.
केतनचा हा बॉल यावेळेस मात्र ऑफस्टम्पच्या बाहेरून खेळला होता. ओ कॅच ड्रॉप. महत्वाच्या मॅच मध्ये अंतिम सामना सुरू आहे आणि अशा सिच्युएशनला केतनची देहबोली पहिल्यांदा पाहिली ना, बिंदास होता. चेंडू टाकल्यानंतर जसा फटका बसला होता केतन मात्र बिंदास होता. त्याला माहिती आहे इकडे बाद होणार, परंतु जेव्हा जेल सुटला ना त्याचे सुद्धा हात डोक्यावर गेले होते. काय त्याला अपेक्षाच नव्हती असं काही घडेल, परंतु छोट्या छोट्या क्षुल्लक चुका कधी कधी महागाच्या ठरतात. यस इट इज विकेट डाऊन. परतावा लागेल इकडे. मात्र लोकल बॉय रितेश पाटील मैदान सोडेल. 5 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर श्रीजा केपीसी नागपुरी टीमची धाव संख्या 65 धावा. अरे एकच वादा, अरे एकच वादा, एकच वादा. स्पोर्ट्सचे सर्व वासू शेठ या सामन्याचा आनंद घेत असताना त्यांच्यावर आधारित एक गीत आणि पाहतोय आपण या ठिकाणी शिरडोन ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच आणि रायगड प्रीमियर लीग ही संकल्पना ज्यांनी खरं तर राबवली. क्रांतीवीर मैदानावर 3-4 पर्व आपण पाहिले. मंगेशजी वाकडीकर यांना आपण पाहताय. त्याचप्रमाणे वहाळ ग्रुप ग्रामपंचायतीचे उपसरपंच आदरणीय अमर शेठ म्हात्रे आणि त्यांच्या माध्यमातून सुद्धा भरघोस मदत खरं तर या स्पर्धेसाठी करण्यात आले. संपूर्णपणे भारत ट्रॉफीज आपण पाहिल्या. सामनावीर या सुंदर ट्रॉफीज अमर शेठ म्हात्रे बामणडोंगरी यांच्या वतीनं मात्र या स्पर्धेसाठी या देऊ केल्यात. त्यांचा सुद्धा आपण मनापासून आभार व्यक्त करूया. सचिन मोरे पुन्हा एकदा थोडस निराश करतोय. पाठीमागच्या ओव्हरमध्ये 21 धावा खर्च केल्या होत्या आणि तोच महागडा गोलंदाज शेवटच्या षटकासाठी निवडला गेला. पहिला बॉल वाईट पडला आणि पहिलाच बॉलवर खरं तर षटकार सुद्धा पाहायला मिळालाय. रवी सोळंकी काय बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. हो आउटसाइड ऑफ स्टंप ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. इट्स अनदर वाईट बॉल. आणखीन एक रन. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करावा लागेल संध्याकाळच्या सत्रामध्ये. केतन म्हात्रेवरची जबाबदारी आता मात्र हळूहळू वाढत चालले. मोरेचा हा चेंडू चांगला होता. ऑफ स्टंपच्या बाहेर यॉर्क केलं होतं. या चेंडूच्या तलाशमध्ये आहे मगासपासून वाईट यॉर्कर्स आणि या चेंडूवर खरं तर फार कमी जणांकडे प्रत्युत्तर आहेत. यॉर्कर मिडल लाईनला आला तर हेलिकॉप्टर उडवले जातात. ओ फटका फसलाय. मिसक्यूट झालाय. संधी मिडऑफला जेल टिपलाय. मोरेला पहिली सफलता आणि अखेरीस मात्र हे वादळ शमवलंय. सोळंकी बाद होईल. काय बॅटिंग केली.
4 षटकारांच्या सहाय्यानं 32 धावा ठोकणारा रवी सोळंकी मैदानाच्या बाहेर. प्रॉब्लेम होईल. आपण सहकार्य करा, प्रेक्षकांना विनंती आहे. ग्रिलच्या मागे जा, ग्रिलच्या मागे जा प्लीज. साईड स्क्रीनच्या समोरही थांबू नका. कॅमेरामॅनला थोडा प्रॉब्लेम होतोय. प्लीज जरा सहकार्य करा. इतकं सहकार्य आपण केलं तर आता शेवटच्या क्षणाला भरपूर जागा आहे. मैदान चारी बाजूनी प्रेक्षक आपल्याला दिसत आहेत. रबर बॉलची ही क्रेज RPLच्या माध्यमातून आणि खेळाडू कक्षाच्या समोर प्लीज उभे राहू नका. चला, खेळाडू कक्षाच्या समोर सुद्धा बरेचसे प्रेक्षक उभे आहेत, त्यांना विनंती आहे. आणि जिन्यावर सुद्धा बरेचसे प्रेक्षक बसले, त्यांना सुद्धा विनंती आहे. थोडासा खाली राहिला होता बॉल. पूलचा फटका समोर, लॉंग ऑनला सिंगल मिळेल. एकेरी धावेनं टीमच्या टोटल मध्ये होईल बदलाव. दुसऱ्या धावेचा कॉल. ओ, आणखीन एक विकेट. रनआउटच्या स्वरूपामध्ये थोडंसं ताळमेळ नव्हतं. फर्स्ट अंडरस्टँडिंग पाहायला मिळाली आणि फलंदाज यावेळेस मात्र बाद होतील. मागचा सामना खरे तर गाजवला होता या खेळाडूनं. काय बॅटिंग केली होती. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी राहिला होता आणि तोच आशिष यावेळेस निराश दिसतोय. कारण आशिष तारेकर फायनल मध्ये खरं तर त्याला एकही चेंडू खेळायला न मिळणं, कारण ती निराशा लगेचच होते. अरे कशाला वेडे. परंतु आशिष तारेकरकडे पर्याय सुद्धा नव्हता, कारण समोर सुद्धा आयकॉन खेळाडू आहे विकी बोईर. विकी बोईरच्या साथीला मैदानाच्या आतमध्ये मॅन फ्रॉम इनामपुरी अंगद पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना 74 धावा झाल्या. 74 आतापर्यंत. आणि अजूनही त्या षटकामधील चेंडू बाकी असतील ते दोन चेंडूंचा खेळ बाकी आहे अंगद पाटील मैदानामध्ये. अंगद पाटील यांची सुकन्या सुद्धा या सामन्याचा आनंद घेत आहेत. श्रीजा, तिच्या नावानं मात्र हा संघ आहे आणि ती सुद्धा खेळाडू कक्षामधून खरं तर अंगद पाटील यांची कन्या ती सुद्धा आज आपल्या बाबांचा खेळ पाहण्यासाठी आलेली आहे. ओ, यावेळेस लॉफ्ट केलाय, परंतु पाहूया थोडासा फटका प्रॉपर कनेक्ट झाला नव्हता. गलीमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कल्पेचा थ्रो आणि इकडे फलंदाज बाद. आल्या पावली माघारी फिरावं लागले अंगद पाटीलला. रनआउटच्या स्वरूपामध्ये आणखीन एक विकेट काढणं. जेव्हा चेंडू कमी उरतात ना, जेव्हा स्ट्राईक रोटेशन आवश्यक असते, तेव्हा असे धोकादायक निर्णय घेतले जातात आणि समोरच्या फलंदाजांना बाद केलं जातं. तेच घडलं मगाशी आशिष तारेकरच्या बाबतीमध्ये आणि आता मात्र तेच घडलं अंगद पाटीलच्या बाबतीमध्ये सुद्धा. सिंगल मिळाली. टीमची टोटल जाऊन पोहोचले ती 75. 75 धावा. हा चेंडू सोडून दिला होता. इकडे मात्र टप्पा पडल्यानंतर बॉल हलकसा बाहेर निघत थर्ड विकेट किपरच्या एंडकडे. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा. थोडस आभाळ दाटलंय आता मात्र. आणखीन एक चेंडू ऑफस्टोनच्या बाहेर. पुन्हा एकदा तेच करतंय. सचिन मोरेचं हे एक आहे, बऱ्याच वेळेला चेंडू टाकताना 2-2, 3-3, 4-4 व्हाईट बॉल्स त्याच्या ओव्हर्समध्ये बऱ्याच वेळेला पाहायला मिळालेत. थोडंसं बाहेर ठेवण्याचा प्रयत्न करतोय, परंतु या प्रयत्नामध्ये मात्र आपली लय हरवले. 77. ओ, यावेळेस ऑन साईडला वळवलाय हा बॉल. केतन आहे त्या ठिकाणी. सिंगल तर मिळेल. दुसऱ्या धावेचा कॉल जरूर आहे, परंतु रनआउट होऊ शकतो या ठिकाणी. आणि अखेरीस मात्र पहिलं सत्र समाप्त झालंय आणि पहिल्या सत्रांती धावफलकावर धावा 78. 78 रन्स. गुड टोटल. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करत असताना श्रीजा KPC इनामपुरी संघ 78 धावा
आणि 79 धावांचं भलं मोठं टार्गेट सेट करण्यात आलं आहे. चला लवकर श्रीजा केपीसी इनामपुरी संघ आपला स्क्वॉड मैदानामध्ये जाऊ द्या. क्षेत्ररक्षण लावून घ्या, कारण दुसऱ्या सत्रामध्ये मात्र खरं तर अंधुक प्रकाश होऊ शकतो आणि आजच्या दिवसामधील हा हायेस्ट स्कोर आहे. अजून काय हवंय श्रीजा केपीसी इनामपुरी टीमसाठी? सर्वाधिक टोटल आजच्या दिवसामधली 78 धावांची गरज आहे ही फायनल जिंकण्यासाठी. चंदन 11 महुआ वैशाली. तर नक्कीच दीपक पाटील सर धन्यवाद. फिल्डिंग टीमला विनंती आहे आपण फिल्डिंग सेट करा. तत्पूर्वी काही महत्त्वाचे सन्मान बाकी आहेत ते आपण करतोय. अमर शेटमाते यांची उपस्थिती पाहतोय. उपसरपंच बामणडोंगरी वहाल मॅन ऑफ द मॅचसाठी त्यांनी केलेलं आम्हाला सहकार्य, मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी. त्यानंतर सचिन शेट गरत अर्थातच पिंट्या शेट यांचं मनापासून धन्यवाद. सुंदर अशी ट्रॉफीज त्यांनी आम्हाला स्पॉन्सर केले. मी आमचे तिन्ही ऑफिशियल अंपायर आपण लवकर या जरा, आपण वेळ वाचवतोय. या आहेत 5 मिनिटं आपल्याकडे वेळ आहेत. महेश लोखंडे सर कल्याण, हेमंत शेट्टी सर शहापूर आणि अमोल काळे सर पनवेल. तर आमच्या ऑफिशियल्स अंपायर्स त्यांना आम्ही सन्मानित करतो. हाय वेळ आपल्याकडे, तोपर्यंत फिल्डिंग सेट होईपर्यंत. ओके ऑफिशियल्स आपण थांबा तिथे, बाकीचे आपण करून घेतो. तर यानंतर जरूर आपण पुढचे सन्मान करणार आहोत. महेश लोखंडे सर कल्याण यांचा आपण सन्मान करतो. 2 ऑफिशियलचा पेंडिंग ठेवतो. तत्पूर्वी 24 लाईव्ह इव्हेंट जे स्वतः संदेश पाटील होते बोरलेचे, ते या स्पर्धेचे आयोजक आणि 24 लाईव्ह टीमनं खूप छान काम केलं. त्यांचा एक मेंबरचा आपण इथे सन्मान करतो, तेजस्वी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते. DJSDC आपण सुद्धा यायचे, आपल्या सुंदर गीतांच्या मेजवानीनं सुद्धा सर्वांना खुश केलं. DJSDC सूरज आपले प्रतिनिधी असेल तरी या आपण. 24 लाईव्ह इव्हेंट ऑफिशियल्स. फिल्डिंग टीमला विनंती आपण फिल्डिंग सेट करा, वेळ खूप कमी आहे. पुढच्या सन्मानाकडे सुद्धा आपण वळणार आहोत. DJSDC सूरज अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. संपूर्ण DJSDC यांचं खूप मोठं योगदान असतं आणि त्यांचं सुद्धा आपण इथे सन्मान करतो. यानंतर आमचे ऑफिशियल्स समालोचक आपण पाहिले, ज्यांना आपण नेहमी अनेक मोठ्या स्पर्धेमध्ये नेहमी ऐकत असतो, पाहत असतो, असे आमचे दोन्ही दिग्गज ते नामांकित समालोचक. चला बॅट्समन पाठवा लगेच, सूचना आल्यात ऑर्गनायझर. तेजस्वी म्हात्रे यांना विनंती करेन. दीपक पाटील सर पळसपे ज्यांना सुद्धा आपण अनेक स्पर्धेमध्ये नेहमी ऐकत असतो, रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे सचिव. आणि आपण पाहतोय LICचे डेव्हलपमेंट ऑफिसर्स, जेव्हा जेव्हा वेळ मिळेल त्यांनी सुद्धा या स्पर्धेला लीड केलं आणि त्यांचा आपण विशेष सन्मान करतो. बॅट्समन पाठवा लगेच, सूचना येतात. यानंतर आणखीन एक आमचे दिग्गज, आमचे आदर्श, आपण नक्कीच त्यांना मोठमोठ्या स्पर्धेमध्ये ऐकतो असे महाराष्ट्रातील आणखीन एक नामांकित समालोचक आमचे आदर्श प्रवीण दुगाडे सर यांना सन्मानित करतो. पुढचा सन्मानाकडे आपण जरूर वळतो. समालोचकाचा पाठीचा कणा असं म्हटलं जातं. आमचे बंधुतुल्य मित्र आणि रायगडचे नामांकित समालोचक जे सुद्धा अनेक व्यावसायिक स्पर्धा कव्हर करतात, त्या कांचनजी पालकर उपसरपंच केवाळे यांचा आपण इथे सन्मान घेतो. यानंतर आमचा स्टेजच्या मेन मॅनेजमेंट स्टाफची जबाबदारी ज्यांच्याकडे होते त्यांचा सुद्धा एक विशेष सन्मान आम्ही करतो. सर्वांचं खूप मोठं सहकार्य. ललित भंडारी यांचा एक विशेष सन्मान आम्ही करतो. ललित भंडारी. DJSDC त्यांचा सुद्धा धन्यवाद. सचिन शेटगल शेलगर ऑल ट्रॉफीज पिंट्या शेट यांचं मनापूर्वक धन्यवाद. प्रवीण दुगाडे सर इथे जॉईंट होतील. बॉस अर्थातच संजूबाई यांचं सुद्धा आम्ही आभार मानतो. रायगड प्रीमियर लीग रबर बॉल स्पर्धा ऑक्शन 16 जेव्हा पार पडला त्यांचं सहकार्य. लाईव्ह स्क्रीनसाठी आम्हाला ज्यांनी योगदान दिलं, मी अमरजी पवार आमच्या आयोजकांना विनंती करेन, काही वेळापूर्वी ज्यांचं आगमन झालं
ते बामणडोंगरीचे उपसरपंच, राजकीय सामाजिक क्षेत्रातील एक दमदार व्यक्तिमत्व युवा, आणि आपण पाहतोय नेहमी क्रिकेटसाठी सर्व काही समर्पण आणि प्रचंड क्रिकेटचे हौस त्या अमरशेठ म्हात्रे उपसरपंच बामणडोंगरी वहाल यांचा आपण आदरातिथ्य सन्मान करतो. या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅच ट्रॉफीचे आमचे पुरस्कर्ते दानशूर दाते अगदी वेळात वेळ काढून साहेब इथे आलेत. त्यांचा सुद्धा आम्ही एक विशेष सन्मान आकाशजी तारेकर, मुकेश नाईक, अमर पवार आणि आमचे सर्व सहआयोजक. चला सामना सुरू करायचे जलद गतीनं. चला बॅटर पाठवा प्लीज, उशीर होईल तुम्हालाच. चंदन 11 प्लीज. तर बघा प्रवीण दुगाडे सर आपण कंटिन्यू करायचं, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. टॉप 3 व्हिडिओज जे आम्ही डिक्लेअर करतो, तेजस्वी म्हात्रे आणि ऑल मॅनेजमेंट आकाशजी तारेकर असतील त्यांना आपण नामांकन देतील. तर टॉप 3 चॉईस केलेत. विवेक जर स्क्रीनवर रेडी असतील, DJ SDCचा दाखवा, मॅच ऑन होईल. तर टॉप 3 9,09,000 व्ह्यूज ज्या व्हिडिओला मिळाले ते सुजल तारेकर यांच्यासाठी जोरदार टाळ्या. करण मडवीची जी व्हिडिओज आणि सुजल तारेकर ठरले टॉप 3 रील्समध्ये ज्यांच्या व्हिडिओला 9,09,000 व्ह्यूज मिळालेत. अभिमानाची गोष्ट. मॅच ऑन होईल. त्यानंतर टॉप व्हिडिओ 3,35,000 ओमकार सोनकर, दर्शन बांदेकर यांचे इमोशनल स्पीच होता. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी सुद्धा. चला मॅच ऑन होईल. सुजल तारेकर यांची करण मडवीवर जी रील्स होती प्रचंड व्हायरल झाली आणि ती निवड केली. यानंतर ओमकार सोनकर. चला ऑफिशियल्स मॅच ऑन होईल. झालेलं आहे डन. तर त्यानंतर तिसरी बेस्ट व्हिडिओ 1,97,000 टेनिस सिकेट 7577 आणि यूट्यूबर होते प्रीतम घरत. किरण पवार 3 चेंडू आणि 10 धावा असताना जी चेसिंग इनिंग खेळले, एकदा जोरदार टाळ्या प्रीतम घरतसाठी. चला वळूया मॅचकडे. धन्यवाद. तो तमाम दर्शकों का RPL रबर बॉल फाइनल के दूसरे सत्र में आप सभी का स्वागत. 79 रनों का उद्देश्य है. केतन म्हात्रे और विशाल जीतेकर हमें स्क्रीन पर नजर आ रहे हैं प्रारंभिक बल्लेबाज के तौर पर. मैदान के अंदर इन दोनों की लड़ाई जारी है. श्रीजा 11 KPC नामपुरी के चैंपियन बनेगी या फिर चैंपियन बनेगी चंदन 11 महुआ वैशाली. बैकफुट में जाके केतन ने इस गेंद को खेला मिड ऑफ के ऊपर. विकी भोईर ने इस दूसरे सत्र की शुरुआत की बतौर गेंदबाज. 79 रन, फाइनल का प्रेशर. टारगेट बिल्कुल सही सेट किया है. टॉस जीत के पहले बल्लेबाजी का फैसला किया तो योगेश पवार ने. अंतिम चरण में ये मैच आ चुका है. अंतिम चरण में ये RPL आ चुकी है. 10 लाख से भी ज़्यादा व्यूअर अगर एक रील को मिले, 9 लाख से भी ज़्यादा, तो इससे अच्छी सफलता क्या हो सकती है. फुल टॉस गेंद दी है, गेंद हवा में है. और ये रिव्यू लिया जा चुका है. ये अंपायर रिव्यू है क्या?
इट्स नो बॉल। स्क्रीन पे आपको नजर आएगा ये कहां से उठाया। विशाल जीतेगर ने इस फुल टॉस को कमर के ऊपर नजर आ रहा है। 3 रन स्कोर कार्ड के ऊपर। थर्ड अंपायर ने यह फैसला दिया अंगद सर। तो विकी भोर करेंगे फ्री हिट की इस गेंद को। उनके सामने होंगे केतन भाद्रे। शुरू करें। बार बार ऑर्गेनाइजर टीम द्वारा हमें ये सूचना मिल रही है, वो सूचना हम आप तक पहुंचा रहे हैं। मैच के 6 ओवर सूरज की रोशनी में पूरे होना जरूरी है। बारिश ने आज हमें बिल्कुल साथ दिया है। केतन भाद्रे जो फ्री डिलीवरी थी उसे आर पार किया। स्टेडियम बार लंबा 6। इनकी तरफ से केतन भाद्रे को शुभकामनाएं आ चुकी है इस फाइनल मुकाबले के लिए। क्या पिकअप किया इस गेंद को और गेंद को दे मारा सीधा वाइडिश लॉन्ग ऑन और मिड विकेट के बीच में 6 रन। टोटल 9 रन। 9 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुका है। फ्री हिट थी है, उस फ्री हिट का भरपूर फायदा उठाया धारावी एक्सप्रेस के खिलाफ, विकी भोर के खिलाफ। चंदन 11 70 रनों की जरूरत है 34 गेंदों में। $3,34,576 है। ये 3,35,000 कब तक जाएंगे इसकी होड़ में है। और मैं निवेदन करना चाहूँगा जो लाइव मैच देख रहे हैं 24 लाइव के ज़रिए कि आप 35,000 3,35,000 यह आंकड़ा आप पहुँचा सकते हो। गुजारिश है आपको इस चैनल को लाइक करें, शेयर करें, सब्सक्राइब करें। केतन भाद्रे ने आउटसाइड ऑफ स्टंप इस गेंद को खेला, कवर के बीच में 1 रन जरूर पूरा किया। दूसरा चुराने की कोशिश और कामयाबी। इन 2 रनों के साथ टोटल में वृद्धि होती हुई 11 रन। 11 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। केतन भाद्रे जो 4 में 9 और विशाल जीतेकर 1 में 1 बनाकर क्रीज पे मौजूद है। एक छक्का इसमें बेहतरीन शामिल है जो फ्री हिट वाली गेंद थी, उसे मिड विकेट बाउंड्री के बाहर दे मारा था केतन भाद्रे ने। और ये लेग स्टंप पर गेंद की थी और उसका भरपूर फायदा उठाया, गेंद को घुमाया, स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर 6 रन। तो आउटस्टैंडिंग इनिंग हमें देखने का मौका मिला पहले सत्र में। रवि सोलंकी 32 रनों की एक छोटी सी लेकिन आउटस्टैंडिंग इनिंग। जसवीर यहाँ पर इस मैच का मजा लेने के लिए आ चुके हैं, उनका भी हम स्वागत करेंगे। साथ साथ अमरजी मात्रे वहाल गुरुपुरा पंचायत उप सरपंच और मंगेश जी वाकड़ीकर विद्यमान अध्यक्ष रायगढ़ प्रीमियर लीग टेनिस बॉल। 17 पे 0 है ये अमरजी मात्रे। इनकी मां ने तो अपने शरीर के कुछ अंग दान किए। 8 फैमिलीज आज उनके इस पुण्य काम के जरिए अपनी जिंदगी खुशी से बिता रही है। लेकिन केतन भाद्रे ऑन फायर, रन संख्या बनती हुई छक्के के साथ 23। बच के रहना रे, केतन भाद्रे से बच के रहना, यह संदेशा दिया है केतन भाद्रे ने अपोजिशंस को। 23 रन पहले ओवर में हासिल कर मैच काफी मजेदार है। 30 में अभी भी 56 की दूरी तय करनी है केतन भाद्रे के लिए। अमरशेर भाद्रे इनकी तरफ से 1000 का इनाम आ चुका है जो स्प्लेंडर आखिरी गेंद पर उन्होंने सिक्सर लगाया। पहले ओवर में 23, 56 रनों की अभी भी जरूरत है 30 गेंदों में। रोहन कासरे जो बहुत ही बढ़िया टूर्नामेंट ऑर्गेनाइज करते हैं,
उन्होंने शुभकामनाएं दी है विशाल जीतेकर दीपक पाटिल सर को उनकी कमेंट्री के लिए, विशाल जीतेकर को इस मैच के लिए। अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश, एक रन यहाँ पे जरूर मिलेगा, लेकिन विशाल अपने काम को अंजाम दे रहे हैं। केतन म्हात्रे के पास किस तरह से ज्यादा स्ट्राइक रहे ये सोच है उनके, लेकिन अंगद पाटिल पिछले मैच में हमें भूलना नहीं चाहिए, इस बंदे ने 4 विकेटें निकाली थी, 4 विकेटें निकाली थी और विकेट टेकर बॉलर है ये, कभी भी मैच की बाजी पलट सकते हैं। चौबीस पे 0, 29 में 55 रनों की जरूरत है बची हुई 29 गेंदों पर। केतन म्हात्रे आउटसाइड ऑफ स्टंप शफल हुए, फाइन लेग पर जहां पर हवा का तेज रुख है वहां पे छक्का मारने की उन्होंने कोशिश की थी, डॉट गेंद आई, उतने ही होशियार अंगद। मैंने पहले ही कहा था ये विकेट टेकर बॉलर है और यहां पर वो बहुत कुछ कर सकते हैं, क्षमता है उनमें। श्रीजा 11 केपीसी इनामपुरी की तरफ से उस्मान पटेल की इनिंग हमने देखी पहले सत्र में, लेकिन यहां पर हम देख रहे हैं केतन म्हात्रे के आंधी तूफान और सुनामी। ये गेंद ऑफ स्टंप के काफी बाहर, व्हाइट बॉल का इशारा। टोटल आता हुआ स्कोर बोर्ड के ऊपर 25 रन, 79 रनों का पीछा करना है, 54 रनों की अभी भी दूरी है, 28 गेंदें बची है। अंगद एक विकेट की तलाश में है तो वहीं केतन म्हात्रे एक बड़े हिट की तलाश में, लेकिन ये खराब गेंदबाजी हो रही है, दिशा और लाइन से भटक चुके हैं अंगद पाटिल। श्रीजा 11 केपीसी इनामपुरी बनाम चंदन 11 महुआ वैशाली। देखिए कांचन पालकर, हमेशा मैं कहता हूं कि चैंपियन नंबर 1 को दुनिया जानती है, पहचानती है और नंबर 2 को भूल जाती है। नंबर 1 की ये लड़ाई है उस्मान और विशाल के बीच, योगेश पवार और आशीष मेहरुल के बीच ये लड़ाई है नंबर 1 की। अंगद पाटिल और विशाल जीतेकर के जितने भी खिलाड़ी हैं उनके बीच, क्योंकि श्रीजा 11 बेटी का नाम रखा है उन्होंने, अपनी बेटी का नाम रखा है उन्होंने टीम के लिए। व्यूअर्स, रोहन कासे इनकी तरफ से विकेट हैट्रिक के लिए 2000 का इनाम, विकेट हैट्रिक के लिए 27 पे 0 है, 2000 का इनाम आ चुका है। रोहन कासले युवा उद्योजक, जिनके हमेशा अप्रैल महीने में हम एक दिन की टूर्नामेंट्स देखते हैं। अंबेडकर ट्रॉफी 2024 भी हमने की थी, 2025 भी कर रहे हैं। मैच शुरू कीजिए, धीरे धीरे अंधेरा छाता हुआ नजर आ रहा है, 27 पे 0 है और यह खराब गेंद और उसका भरपूर फायदा उठाया केतन टनाटन म्हात्रे ने, ये लंबा 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 सिक्सर लगाया स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर। वाली ये छक्का सवाल पूछता है केतन म्हात्रे से अंगद पाटिल को। यकीनन जिस तरह से बल्लेबाजी हो रही है वाकई काबिल तारीफ। चैंपियन बनने का सपना पिछले 5 आरपीएल विशाल जीतेकर का अधूरा है। रबर बॉल आरपीएल में फाइनल खेल रहे हैं, 79 रनों का पीछा करना है, 27 में 46 की जरूरत है, 33 पे 0 है, लेकिन अंगद पाटिल की एक गेंद अगर अच्छी आती है। श्रीजा स्क्रीन पर हमें नजर आ रही है, अंगद पाटिल की बेटी नजर आ रही है श्रीजा, और ये एज लगा बाहरी किनारा, लेकिन वैकेंट एरिया में गेंद गिरी, थोड़ी देर हवा में जरूर थी, सांसें जरूर अटक चुकी होंगी चंदन 11 महुआ वैशाली के सपोर्टर्स की। लेकिन टोटल अगर हम देखें तो रन संख्या बनती हुई 35 पे 0। एक अच्छी साझेदारी की है, उसमें 2 रन महज विशाल के है, लेकिन 29 रन 9 गेंदों में। एक मैच विनर आइकॉन किस तरह से होता है इसका जीता जागता उदाहरण केतन म्हात्रे की बल्लेबाजी से हमें नजर आ रहा है। 35 दूसरा ओवर चल रहा है, 79 का पीछा करना है, 26 गेंदों में अभी भी 44 रनों की जरूरत है। और इस गेंद को खेला है, यकीन मानिए 1 रन तो आ चुका है, दूसरा चुराने की कोशिश।
यकीनन 37 रन स्कोर बोर्ड के ऊपर आ चुके हैं। केतन माद्रे 31 के निजी योगदान पर खेल रहे हैं। 10 गेंदों का उन्होंने मुकाबला किया है। 79 रनों का पीछा करना है। 25 में अभी 42 की जरूरत है। रिक्वायर्ड रन रेट करना है तो दबाव डालना होगा। विकेट टेकिंग बॉलिंग या फिर डॉट गेंदों की परसेंटेज को बढ़ाना होगा। लेकिन इस अंगद की स्पिन गेंदबाजी को लपक लिया अपने जाल में। केतन माद्रे ने पुल किया और यह पुल सक्सेसफुल होता हुआ 6 रन। जानी ये राजकुमार साहब थे जिनके डायलॉग काफ़ी फेमस थे पुराने ज़माने में। उनकी एक फिल्म मैंने यूट्यूब पर देखी थी और वहाँ पे भी उनकी एक लाइन थी, जिनके खुद के घर शीशे के होते हैं वो दूसरे के घर के ऊपर पत्थर नहीं मारा करते। तो ज़रूर 43 पे 0 है। मैच की तरफ हम चलेंगे। 2 ओवर की समाप्ति हो चुकी है। 24 में 36। चौबीस में 36। 9 के औसत से इन दोनों को बनाना है। मैच शुरू कीजिए। समय ना ले विशाल और केतन, मैं आपसे गुजारिश करना चाहूंगा क्योंकि आपका ही नुकसान हो सकता है। 43 रन 2 ओवर की समाप्ति में आ चुके हैं। 24 में 36 की जरूरत है। अमरजी माद्रे और मंगेश जीवाकड़ीकर इस फाइनल मैच का मजा लेते हुए, जसवीर इस मैच का मजा लेते हुए 13,000 के करीब लोग यहाँ पर वॉचिंग किए जा रहे हैं। और सिक्सर जिस गेंद का इस्तेमाल किया गया, जिस सिम बॉल का इस्तेमाल किया गया, सिक्सर केतन शाह, इनका हम शुक्रगुजार रहेंगे हमेशा। 13,000 के करीब वॉचिंग है यूट्यूब पर। 13,000 दर्शक कनेक्शन हमें यहाँ पर नजर आ रहे हैं। मतलब कम से कम 26 से ज्यादा हजार लोग इस मैच को लाइव देख रहे हैं। और यहाँ पर ये दर्शकों का जमावड़ा, ये जुलूस और ये जल्लोश हमें बता रहा है कि आरपीएल हमारी सक्सेसफुल हो चुकी है। फाइनल अंतिम चरण। गेंदबाज तीसरे ओवर में आ चुके हैं कप्तान योगेश पवार। सिम बॉल लेकर विशाल जितेगर के सामने धीरे धीरे ही सही, लेकिन विशाल जितेगर हमेशा अभ्यास करते हैं कि किस गेंदबाज क्या डालते हैं, कौन सी अस्त्र और शस्त्र उनके पास है, और उनका अभ्यास किया हुआ है शायद विशाल ने। योगेश पवार का पेपर उन्होंने पढ़ा है और जैसे ही योगेश पवार आए आउटसाइड ऑफ स्टंप शवल हुए। इस ये जो सिम बॉल थी उसके ऊपर गेंद को ऐसा दे मारा कि गेंद सीधा गई फाइनल बाउंड्री के बाहर। 6 रन। 49 रन 23 गेंदों में अब 30 रनों की जरूरत है। 23 गेंदे 30 रन। काफी रोमांचकारी मैच है ये। अगर रोमांचकारी बन जाएगा अगर बॉलर्स उसे बनाएंगे तो, क्योंकि जिस तरह से ये दोनों खेल रहे हैं, जिस अंदाज से खेल रहे हैं, आज ऐसा लग रहा है कि उन्हें रोकने वाला कोई नहीं है। 37 11 गेंदे और 3 में 8 विशाल जीतेगर, जिसमें एक उनका अभी अभी लगाया हुआ छक्का शामिल है। फिर से एक बार ऑन साइड के ऊपर खेलने की कोशिश की थी, सिंगल जरूर मिला और इस सिंगल के साथ टोटल बढ़ता हुआ 50, एग्जैक्ट 50। 29 रनों की जरूरत है अब 22 गेंदों पर। उनतीस रन चाहिए बची हुई 22 गेंदों पर। कौन बनेगा चैंपियन? आरपीएल रबर बॉल संस्करण पहला। ये अच्छी गेंद की थी योगेश पवार ने। देखिए सुबह का मैच याद की थी है, हर समय उलट पुलट हो रहा था। सुयोग स्पोर्ट्स दापोली बनाम चंदन 11 महुआ वैशाली, ये जो मैच हुआ था, ये मैच शायद उसी तरह भी हो सकता है। ओवर नंबर तीसरा चल रहा है, अभी भी 21 में 29 चाहिए।
और ये लगातार 2 डॉट गेंदें डाली जा चुकी है केतन म्हात्रे के अगेंस्ट। दबाव बनाया जा चुका है योगेश पवार द्वारा। ये तो फाइनल का मजा, फाइनल का प्रेशर, फाइनल है ये। यहाँ पर एक हल्की सी गलती भी आपको मैच से बाहर निकाल सकती है और हल्की सी आपको एक उम्मीद पैदा कर सकती है आपकी होशियारी। 50 पे 0, 50 रनों की साझेदारी की है अब तक, 37 रन अब तक बनाए हैं केतन म्हात्रे ने अपनी इनिंग में और इस गेंद को सिंगल के लिए खेला, होशियारी दिखाई। बड़े हिट लगाने के चक्कर में 2 गेंदें डॉट खेल चुके थे केतन म्हात्रे। 38 का निजी योगदान, 14 गेंदों का मुकाबला किया है, 2.5 का खेल यहां पर समाप्त हो चुका है। फाइनल करनी चाहिए, हर एक कमेंटेटर को मौका मिलना चाहिए। तीसरे ओवर के बाद माइक्रोफोन पर आएंगे सागर मांडवकर। तो चलिए, सागर कह रहे हैं कि आप इस मैच को पूरा करें, लेकिन मेरा यह फर्ज था कि उन्हें माइक्रोफोन पर बुलाया जाए। और ये स्लोअर वन की पिक किया उसे, ये विशाल जीतेगर। कैप्टन कूल केतन म्हात्रे से कह रहे हैं कि इस बाजी को अब हम छोड़ने वाले नहीं है। ठोक दीजिए। हमारे थे महागुरु एमटी गढ़गे सर, महादेव गढ़गे। 57 पे 0 है, 18 गेंदों में 22 रनों की जरूरत है। गेंदबाज अंगद पाटिल क्या इस मैच में वापसी दिलाएंगे श्रीजा 11 केपीसी नामपुरी को? लीडिंग विकेट टेकर इन रायगढ़ प्रीमियर लीग। रेस में है ये, मुझे लगा कि लीडिंग विकेट टेकर की रेस में है अंगद पाटिल। ये अच्छी गेंद की है, टोटल 57 पे रुका हुआ है, 17 गेंदें बची हुई है। क्या बाउंस मिला इस गेंद को? अंगद पाटिल पूरा एफर्ट लगाते हुए जानते हैं एक गलती उन्हें मैच में पीछे ला सकती है। 17 में 22। और यह वाइड बॉल करार दिया जा चुका है। 17 में अब 21 रनों की जरूरत, 17 में 21 रनों की जरूरत। रोहन कासड़े इनकी तरफ से विकेट हैट्रिक के लिए 2000 का इनाम। रिवर्स दागने की कोशिश, लेकिन ये अच्छी गेंद की है अंगद पाटिल ने। मैच अभी खत्म नहीं हुआ दोस्तों, क्योंकि ये आरपीएल का फाइनल है और बड़ी बड़ी टूर्नामेंट के फाइनल्स मैंने देखे अंतिम चरण में कि किस तरह से बाजी पलट सकती है। 16 में 21, लेकिन केतन म्हात्रे हाजमंद बनाकर आए हैं कि बाजी पलटने का मैं मौका ही नहीं दूंगा। 17 गेंदों में 44 रनों की अब तक की शानदार पारी, और उस पारी में एक और फूल जोड़ता हुआ केतन म्हात्रे का ये खूबसूरत छक्का। कृष्णा मिश्रा काफी खुश है, चंदन 11 महुआ वैशाली के टीम मैनेजर। आईफोन मिलेगा शायद उन्हें उनके फ्रेंचाइजी की तरफ से, बहुत बड़ा तोहफा। 64 पे 0। पंद्रह गेंदे 15 रन। 15 गेंदे 15 रनों की जरूरत। अंगद पाटिल इस ओवर की करेंगे अगली गेंद, और यह उठाया है केतन म्हात्रे ने, जबरदस्त छक्का। और इसी के साथ केतन म्हात्रे के 50 रन पूरे। विशाल जीतेकर का पिछले 5 सालों से सपना अधूरा था, एज ए प्लेयर, एज ए कैप्टन, आरपीएल का चैंपियन बनना, लेकिन उस सपने को शायद इस साल साकार करेंगे केतन म्हात्रे। चौदह गेंदों में 9 की जरूरत थी, 22 का चौवा आ चुका है अमर म्हात्रे की तरफ से।
तरफ से केतन मात्रे को एक और 1000 का इनाम है। 5 की जरूरत है, 13 गेंदें बची है। 13 गेंदों में 5 रन। और ये बाई के मिले 4, 1 की दूरी है, गेंदें बची है 12। तो 78 पे 0 है, 1 रन की दूरी है। 12 गेंदें 1 रन। लोगों ने एक राउंड छोड़ा है क्योंकि उन्हें पता चला है कि चैंपियन कौन बनने वाली है। आरपीएल संस्करण पहला रबर बॉल चैंपियन बनने जा रही है चंदन 11 महुआ वैशाली। विशाल जीतेगा आखिरकार सब। Haida